देशाच्या जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवला, आम्हाला निवडून दिले। 60 वर्षांनंतर असं झालंय की एखाद्या पक्षाचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलंय। 6 दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आमच्या सरकारला 10 वर्ष झाली, अजून 20 वर्ष बाकी आहेत। आमच्या सरकारचा 1/3 कार्यकाळ पूर्ण झालाय, 2/3 बाकी आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातेय, 10 वर्ष काम केल्याचा हा दाखला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। संभ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं आणि आम्ही केलेल्या सेवेला समर्थन मिळालं, असा टोला मोदींनी लगावला। येणाऱ्या 5 वर्षात देशातील गरिबी हटवू, देशातील मूलभूत सुविधांवरती भर देऊ, नव्या स्टार्टअपला प्रोत्साहन देऊ, भारताची नवी ओळख तयार करू, असं मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितलं। मात्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आले। इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। नवाब मलिक यांच्या प्रश्नावरती अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली। नवाब मलिक तुमच्यासोबत आले आहेत का, असा सवाल पत्रकारांना विचारल्यानंतर तुम्हाला काही त्रास होतोय का, असा उलट सवाल अजित पवारांनी केला। नवाब मलिक कुणासोबत आहेत हे कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले आणि ते महायुतीसोबत असल्याचं स्पष्टपणे दिसते। मात्र त्याचा फायदा घेतला जातोय हे त्यांनी ओळखायला हवं, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला। तर कोणी कुणासोबतही जाऊ देत, आम्ही आमची मतं मिळवण्यात समर्थ आहोत, असंही ते म्हणाले। महायुतीतील तीन मुख्य पक्ष हे एकत्र लढणार आहेत आणि त्याचसोबत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आगामी विधानसभेत 85 जागा घेणारच, असा दावा अजित पवार यांनी कालच्या बैठकीत केला। जागा वाटप लवकरच केलं जाईल, विधानसभेला तीनही पक्ष एकत्र सामोरे जातील, असं अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमदारांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली। या बैठकीत शिंदेंनी आमदारांना महायुतीच्या कुठल्याही परिस्थितीत 9च्या 9 जागा विधान परिषदेत निवडून आणायच्याच, अशा सूचना दिल्यात। सरकार करत असलेली कामं तळागाळापर्यंत पोहोचावा, असा कानमंत्र त्यांनी आमदारांना दिला। SC-ST मतांसाठी भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला आणि त्यांनी भाजपच्या SC आणि ST मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असा इशारा दिलाय। विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीचं जागावाटप अद्यापही निश्चित झालेलं नाही। अशातच रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीकडे तब्बल 30 जागांची मागणी केली आहे। महायुतीतील तीनही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी 10 जागा रासपला द्याव्यात, अशी मागणी केली। रासपला विधानसभेत 30 जागा द्या, अशी मोठी मागणी महादेव जानकरांची। काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी पक्षप्रमुख शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा होती आणि त्यातच आता आमच्यासोबत अजित पवार गटाचे 90% नगरसेवक आणि महायुतीतील अन्य पक्षांचे नगरसेवक हे देखील संपर्कात असल्याचं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटलं। बालबुद्धीच्या नेत्यानं मोदींना लोकसभेत घाम फोडला, असं म्हणत संजय राऊतांनी राहुल गांधींवरील मोदींच्या टीकेला उत्तर दिलं। भाजप संसदीय लोकशाही मानायला तयार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली। संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलं। कोविड काळातील मुख्यमंत्री वाघाप्रमाणे बाहेर न पडता 2.5 वर्ष बिळात बसून राहिले, त्यामुळे वाघ कोण, लांडगा कोण आणि उंदीर कोण हे हिंदुस्थानानं पाहिलंय आणि महाराष्ट्रानं पाहिलंय, असा घणाघात नरेश म्हस्केंनी केला। यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंदू बांधवांकडून मोर्चा काढत राहुल गांधींचा निषेध करण्यात आलाय। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सभागृहामध्ये अनुपस्थित राहिले। अंबादास दानवेंवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे आमदार आज गैरहजर राहिले, तर कालच्या कारवाईनंतर त्यांनी सभागृहातून वॉकआउट केलं होतं। संभाजी भिडेंनी वारीमध्ये येऊन केलेल्या वक्तव्यानं महिलांचा अपमान झालाय, त्यामुळे राज्य सरकारनं कारवाई करावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी दिलाय। तर संभाजी भिडे धार्मिक आतंकवादी आहेत, असा आरोप त्यांनी केला। लाडकी बहीण योजनेची भीक नको, त्यापेक्षा दुधाला भाव द्या, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शेतकरी महिलेनं केली। लाडकी बहीण योजनेतून आम्हाला 1500 रुपये देता, पण तुमच्या बायका 1500 रुपयात महिना काढणार का, असा थेट सवाल शेतकरी महिलेनं राज्य सरकारला विचारला।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज भरण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये गर्दी बघायला मिळते. मात्र त्यातच जळगावातील तलाठी कार्यालयात सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय. दूध दरवाढीच्या मागणीसाठी तासगाव तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी जनावरांसोबत धडक मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावरती उतरले होते आणि गाईच्या दुधाला 40 रुपयांचा भाव द्या आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपयांचा भाव द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. चिपळूण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आलाय. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून वेळ काढून आज त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं पेरण्यांना वेग आल्याचं दिसतंय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20% पाऊस झाला. जिल्ह्यातील खरीपाच्या 2,73,000 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 38% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेंबुर्डा गावाजवळच्या महामार्गालगत जामणी या गावापर्यंत डांबर रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे. कामाच्या जागी ग्रामस्थांनी भेट देत कामाची पाहणी केली आणि यावेळी डांबरी रस्ता हाताने उखडला जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे ठेकेदारांना शासनाचे पैसे भरून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा स्थानिकांनी दिला. मुंबई गोदावरी एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे मनमाडमधून सोडण्यात यावी, तसंच बंद करण्यात आलेली मनमाड इगतपुरी शटल सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि कृती समितीतर्फे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जर दोन्ही गाड्यांबाबत रेल्वे प्रशासनानं सकारात्मक भूमिका नाही घेतली तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीनं दिला. हैदराबाद इंदूर महामार्गाच्या भूसंपादनात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतजमिनी दर्जाहीन दाखवल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. एका शेतकऱ्यानं तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. साताऱ्यातील झाडांनी जमीन खरेदी प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. गुजरातचे मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या सोबतच 3 जणांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भर पावसाळ्यात बीड शहरामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तब्बल 25 दिवस झाले तरी नळाला पाणी न आल्यानं पंचशील नगर भागातील महिलांनी थेट नगरपालिका कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा महिलांनी निषेध केला. 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद असताना सुद्धा पालघरमधील काही भागांमध्ये अद्यापही छुप्या पद्धतीनं मासेमारी होते. यात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 11 बोटींवरती पालघरमध्ये कारवाई झाली आणि या 11ही बोटींचा परवाना पुढील 3 महिन्यांपासून रद्द करण्यात आलाय. नाफेडच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं उघडकीस आलंय. नाफेडवरती कांदा खरेदीत घोटाळा उघडकीस आल्यानंतर नाफेडच्या संचालकांकडून सारवासारव केली जाते. अध्यक्षांनी गैरव्यवहार मान्य केल्यानंतरही संचालकांकडून मात्र घोटाळ्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जातोय. बीड जिल्ह्यातील केशगळंब राष्ट्रीय महामार्गावरती बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळाला आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत 350 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ बनवण्याचा मुद्देमाल जप्त केलाय. यात एकूण 15 आरोपी असून पोलिसांकडून 3 आरोपींची चौकशी सुरू आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील निघोज इथे एका अज्ञातानं जत्रा हॉटेलच्या मालकावरती गंभीर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेविषयी पोलिसांना संपर्क करून सुद्धा त्यांनी दखल न घेता टाळाटाळ केली आणि हा हल्ला चोरीच्या उद्देशानं करण्यात आलाय की हप्त्यासाठी झालाय हे अद्यापही अस्पष्ट आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये झाड कोसळलं. या घटनेमध्ये 6 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील वझर या गावाला अभयारण्य परिसरानं वेढा घातलाय आणि त्यामुळे या गावात कायमच जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असतो. मात्र या गावात वाघाच्या पंजांचे ठसे दिसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वन विभागानं वाघाला जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करतायत. एअर इंडिया विमान कंपनीनं ओमानच्या मस्कटला जाणारी विमानसेवा बंद केली. चेन्नई आणि बेंगळुरूची सेवा बंद केली. तसंच एअर इंडियानं सर्वात आधी मस्कट हैदराबाद सेवा बंद केली होती आणि त्यानंतर चेन्नई आणि बेंगळुरूची सेवा बंद केली आणि आता दिल्ली ते मस्कटची सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहतात. ब्रिटनमध्ये उद्या मतदान पार पडणार असून या निवडणुकीत कन्झर्वेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केअर स्टारमर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क कार्यगटानं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. इम्रान खान यांना मनमानीपणे जेलमध्ये ठेवण्यात आलंय आणि त्यांना तातडीनं सोडवण्यात यावं. तसंच झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले. शहबाज शरीफ सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे पेट्रोल 265 रुपयांवर तर डिझेल 277.49 रुपयांवरती पोहोचलंय. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शाहरुख खानचा लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. 7 ते 17 ऑगस्ट हा फिल्म फेस्टिवल असून हा पुरस्कार मिळवणारा शाहरुख खान पहिला भारतीय